नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 3 वाजलेत. पुढचा 1 तास आपण काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. मविया सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिली आहे. जोपर्यंत बहुमताचा आकडा सरकारकडे आहे तोपर्यंत हे सरकार असेल, त्यामुळे सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी आलेलं नाही असं समजू नये, कुणालाही सापत्न भावाची वागणूक देऊ नये असा टोला अजित पवारांनी लगावला. कुणाला किती निधी द्यायचा हा अधिकार राज्यकर्त्यांचा असून आपण केलेलं काम योग्य की अयोग्य हे जनतेनं ठरवावं असं अजित पवार म्हणाले. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद जोपर्यंत मवियाला आहेत तोपर्यंत अडचण नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यामध्ये कुणाला निधी द्यावा हा आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अधिकार आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्वविवेक बुद्धीला स्मरून ते काम करतायत. काय योग्य का अयोग्य ते जनतेने ठरवावं. ही ती काही बाबतीमध्ये दिलेली आहे. त्यांनी विशेषतः महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामाला स्थगिती दिली, परंतु त्याच्यातनं आता काही प्रमाणामध्ये फ्लायओव्हर असतील, ब्रिजेस असतील, अशा प्रकारची स्थगिती उठलेली आहे. आम्ही सतत, मी तर ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटतो त्यावेळेस मी त्यांना सांगत असतो की विकास कामं जी मंजूर झालेली आहेत, व्हाईट बुकमध्ये जिथं विधिमंडळाची मान्यता मिळालेली आहे, सभागृहाची मान्यता मिळालेली आहे, अशा वेळेस ती कामं थांबवणं उचित नाही. तुम्ही तुमची नवीन कामं मंजूर करा, त्या कामाला गती द्या, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बदल होत असतात. जो 145 आमदारांचा पाठिंबा मिळवतो तो सरकार स्थापन करतो, हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आत्ताच्याही राज्यकर्त्यांनी आपणच कायमचं राहणार आहे असं म्हणून इतकं सापत्न्यपदाची वागणूक ही विरोधकांना देण्याच्या बाबतीमध्ये काम करू नये. मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो, राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार, राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे जोपर्यंत यांनी महाविकास आघाडीला यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला यत्किंचितही काही धोका नाही, अडचण नाही. आयुक्तांचं प्रकरण सचिन वाझेप्रमाणे अंगावर येऊ शकतं म्हणून आदित्य ठाकरे आयुक्तांवर आरोप करण्याचं ढोंग करतायत असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून युवराजांच्या टक्केवारीची आवक थांबली आहे, त्यामुळे युवराज अस्वस्थ झालेत असा आरोप राणेंनी केला. आदित्य ठाकरेंनी आयुक्तांवर आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी पलटवार केलेला आहे. आयुक्त व प्रशासकाची गौरव गाथा ही तुम्हाला जी चांगली माहिती आहे त्याच्यावर आता कॅगची चौकशी होणार आहे. सचिन वाझेप्रमाणे तुमची ही अवस्था होणार हे तुम्हाला चांगलं ठाऊक असल्यामुळे हा थैताळ तुम्ही करताय. हे पब्लिक है, हे सब जानती है, हे लक्षात ठेवा. राहुल गांधींविरोधात सगळी आक्रमकता महाराष्ट्रभर बघायला मिळते. त्यांच्या वक्तव्याविरोधात ही आक्रमकता आहे. राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना देखील आक्रमक झाली. बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी जोडे मारो आणि रास्ता रोको आंदोलन केलं. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली का, सर्व मंत्र्यांची काय भूमिका होती हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण कार्यकर्ते रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं. परंतु जो काय प्रकार घडला याच्यावर कॅबिनेट झालेल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेध करण्यात आलेला आहे आणि सर्व मंत्री महोदय दोन्ही पक्षाचे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना, दोन्हीही मंत्र्यांनी एकमुखाने हा ठराव केलेला आहे आणि ह्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत.
नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय, तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राच्या सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे बाळासाहेबांची जी विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं. त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर ही भेट झाली. राहुल गांधींविरोधात मनसेने घेतलेल्या भूमिकेकरता त्यांचे आभार मानण्यासाठी रणजित सावरकर राज ठाकरेंना भेटले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधानं केली. यानंतर राज्यात मोठा वाद उफाळला. यावरून काल मनसेनं राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर आणि राज ठाकरेंची भेट झाली. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. राज्यात महापुरुषांवर सुरू असलेल्या टीकांवरून संजय राऊतांनी निशाणा साधला. सावरकरांवर टीका केली म्हणून नेहरूंवर टीका करू नये, महापुरुषांवरील चिखलफेक थांबवावी असं आवाहन संजय राऊतांनी केलंय. ते लढले म्हणून देश घडू शकला, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं म्हणाले. इतर कुणी देशाला महापुरुषांबाबत सांगू नये, देशाला त्यांचं योगदान माहिती आहे असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे एक स्थान आणि योगदान है. मैं कहने से, पंडित नेहरू के ऊपर कुछ बोलने से या सावरकर जी के ऊपर बोलने से लोगों के ज्ञान में कोई नया कोई ज्ञान नहीं मिलेगा. लोगों को मालूम है, लोग सब देखते हैं, पहचानते हैं, सोचते भी है. हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. बलिदान की है सबके लिए. इस देश के मन में आदर और आस्था हमेशा रहेगी और है. और ये जो स्वतंत्र सेनानी है वो किसी एक पार्टी के या किसी एक विचारधारा के नहीं होते. देश बनाने के लिए वो लोगों ने त्याग किया है, ये भूलना नहीं चाहिए. और अब वो जिंदा नहीं है तो उनके खिलाफ जो सफाई देने के लिए जिंदा नहीं है, क्या हुआ क्या नहीं हुआ, ना यहाँ ना वहाँ किसी ने भी उनके ऊपर इस तरह से कीचड़ नहीं फेंकना चाहिए. काँग्रेस संदर्भातली बातमी आहे. काँग्रेसनं आता मिशन महाराष्ट्र हाती घेतलेलं आहे आणि मिशन महाराष्ट्र म्हणजे काय, तर काश्मीर कन्याकुमारीच्या यात्रेनंतर आता महाराष्ट्रातही भव्य रॅली काढली जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे आणि सोनिया गांधीही महाराष्ट्रात सभा घेणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसंच भारत जोडो यात्रेवर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. पुढच्या काळात सोनियाजी पण येणार आहेत, प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आतापासून सांगतो, साही कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही पुन्हा घेणार आहोत. त्यामुळे जे चिंता तुम्हाला आहे
ते महाराष्ट्राच्या जनतेलाही सोनियाजी आणि प्रियंकाजी आणि राहुलजी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सभा घ्याव्यात अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपली इच्छा पूर्ण केली जाईल. महाराष्ट्रातल्या 6ही कमिशनर हेडमध्ये मोठीच रॅलीज, शेतकरी रॅलीज, युवकांच्या रॅलीज अशा पद्धतीच्या त्या रॅलीज होणार आहेत. जे लोक अफवा पसरत होते राहुलजींची यात्रा ही सफल होणार नाही महाराष्ट्रात आणि मला म्हणायचे की नाना पटोले बालिश आहे. जेव्हा सांगत होतो की आम्ही आमच्या पक्षातले कोणी जाणार नाही, पण ते लोक सांगत होते की राहुलजी आलेत आणि काँग्रेस तुटणार आहे, अनेक नेते जाणार आहेत. आज बालिश कोण झाले त्या लोकांचं नाव न घेता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की बालिश कोण झाले ते आपण पाहिलं. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी मोठा खुलासा झालाय. सीसीटीव्ही कैद झालाय आरोपी आफ्ताब. अजून एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते म्हणजे अपडेट श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी. त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केलेले होते. ते रोज वेगवेगळ्या ठिकाणी तो नेऊन टाकत होता. एका ठिकाणी तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. 18 ऑक्टोबरचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलंय. महरोली परिसरातील सीसीटीव्ही मध्ये आफ्ताब दिसलेला आहे. दिल्ली पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलंय. श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलेलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकानं 18 ऑक्टोबरला महरोली इथल्या आरोपी आफ्ताब अमीन पुनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्हीचं काही फुटेज मिळवलेलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफ्ताब हातात काही सामान घेऊन 3दा घरातून बाहेर पडताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफ्ताबनं सांगितलं की 18 ऑक्टोबरला फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्यानं फेकले होते. आफ्ताबनं पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत होता. निर्मनुष्य ठिकाणी नेऊन फेकून देत होता. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, हे सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांचं एक मोठं यश म्हणावं लागेल त्याच्या विरोधात पुरावे उभे करताना. बरोबर आहे सुवर्णा. खास करून दिल्ली पोलिसांना एक मोठं यश आलेलं आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून मिळालेलं जे रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगच्या आधारावरती आफ्ताब हा गुन्हेगार आणि हत्या करण्यामध्ये सगळ्यात पुढे असल्याचं सिद्ध करता येतील. श्रद्धा हत्याकांड प्रकरणामध्ये ही सगळ्यात मोठी बातमी असं म्हणावं लागेल की गेल्या 18 ऑक्टोबरला श्रद्धेच्या मृतदेहाचे काही तुकडे फेकताना सीसीटीव्ही मध्ये आफ्ताब पाहायला मिळालेला आहे. 18 ऑक्टोबरला जर बघितलं आपण तर आफ्ताब ने आपल्या जे मृतदेहाचे तुकडे आहेत त्यासाठी त्यांनी 3 चक्कर देखील मारलेले आहे आणि जे साधारणतः 3 वेळाचा जो घरातून काळ्या पॉलिथिन जाताना पाहावा या सीसीटीव्हीवर पाहायला मिळतंय. यामध्ये जर बघितलं तर डोकं आणि पाठ आणि सोबतच हाताचे काही भाग असे 3 वेळा तो 18 ऑक्टोबरला बाहेर फेकताना या सीसीटीव्हीने पाहायला मिळालाय. दिल्ली पोलिसांच्या सूत्रानुसार ही जरी बातमी मिळाली असेल पण हे एक मोठं यश मानावं लागेल. कारण की आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं हत्यार किंवा जे पुरावे मिळत होते ते विरोधात्मक पुरावे नव्हते, फक्त तथ्यात्मक पुरावे होते. आता या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आफ्ताबच जर पाहायला मिळतो ते निश्चितपणे मोठा पुरावा मानला जाईल आणि या आधारावर चार्जशीटमध्ये आफ्ताबला निश्चितपणे हत्या निश्चित करता येईल आणि यामुळे कोर्टा पुढलाही त्याला फासावर लटकवण्यासाठी मोठा पर्याय उपलब्ध असेल अशा प्रकारचा पोलिसांचा दावा आहे. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. त्याने दिलेल्या जबाबामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यातली ही देखील गोष्ट होती की त्याने माहिती दिली की तो दर 2 दिवसांनी 4 दिवसांनी साधारणपणे रात्री 1:30-2च्या सुमारास घराबाहेर पडायचा. निर्मनुष्य ठिकाणी किंवा दिल्लीच्या वेगवेगळ्या जंगलाच्या परिसरामध्ये असेल किंवा जिथे कोणी जास्त ये जा करत नाही अशा ठिकाणी, कचऱ्याच्या ठिकाणी वेगवेगळे शरीराचे अवयव नेऊन फेकत होता. सीसीटीव्ही फुटेज 18 तारखेचं 18 ऑक्टोबरचं समोर आलंय. 3दा तो घरातनं अशाच मध्यरात्री बाहेर पडला आणि 3दा त्याने वेगवेगळे अवयव तिचे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फेकलेले आहेत.
श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलंय. अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला दिलेत. यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात येणार आहे. ज्या मुली आपल्या पालकांशी भांडून घर सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करतील, अशा मुलींना लग्नानंतर काही त्रास झाला, अत्याचार झाला तर तिला आवश्यक ती सगळी मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्रद्धा वालकरचं प्रकरण एकमेव नसून महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं असू शकतात. ही टीम अशा सगळ्या पीडित मुलींची माहिती गोळा करणार आहे, त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे, असं लोढा म्हणाले. एक पथक का निर्माण किया जाए और बच्ची जब 18 साल से ऊपर हो जाती है तो ना उसको परिवार वाले रोक पाते हैं ना पुलिस रोक पाती है, और जब वो परिवार से झगड़ा करके यदि ऐसी शादी करके जाती है तो बाद में जहाँ जाती है उसको मालूम रहता है कि अभी वापस परिवार से तो उसको कोई मदद मिलेगी नहीं, तो उसका क्या हाल होता है ये अभी हमने दिल्ली के प्रकरण में देखा. और बच्चियों के साथ ऐसा नहीं हो, इसलिए पथक काम करे, ऐसे सारी अपने परिवार से मूल परिवार से डिस्कनेक्ट हुई बच्चियों के बारे में पता लगा के उनको यदि कोई सहायता की जरूरत हो तो उनको सहायता और प्रोटेक्शन दोनों प्रदान करें. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश प्रमाणे लव जिहादचा कायदा आणण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. जबरदस्तीनं धर्मांतरण करणं, फूस लावून पळवून देणं अशा केसेसमध्ये त्या मुलींना त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. श्रद्धा वालकर सोबत घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. तरुण पिढीनं यातून धडा घेतला पाहिजे, असं मत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. हे अतिशय भयानक आहे. तुम्हाला सांगते की श्रद्धा वालकरची जी घटना झाली ती तर अक्षरशः अंगावर काटे आणण्यासारखी होती. म्हणजे माणूस आहे की काय आहे. जबरदस्तीने धर्मांतरण करणं, मुलींना फूस लावणं, त्यांना पळवून देणं, या ज्या काही केसेस असतील अशा केसेसमध्ये त्या मुलींना आणि त्यांच्या परिवाराला संरक्षण देणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशसारखाच लव जिहादचा कायदा आणणं अतिशय गरजेचं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये शिंदे फडणवीस सरकारने तो नक्की आणावा. कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत 4थीच्या मुलींशी शिक्षकानं असभ्य गैरवर्तन केलेलं आहे, लैंगिक वर्तन केलं आहे असा आरोप करण्यात येतोय. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर येतोय. मुली शाळेत जाण्यास नकार देऊ लागल्यानंतर आणि मुलींनी शाळेत जाण्यासाठी नकार देण्याचं प्रमाण वाढल्यानंतर त्यांना कारण विचारल्यावर ही घटना समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडनं या घटनेबाबत मुख्याध्यापकांना जाब विचारला. त्याचबरोबर या शिक्षकाला बडतर्फ करा अशी मागणीही केलेली आहे. तोंडी म्हणजे लेखी माझ्याकडे काही आलेलं नाही, पण तोंडी म्हणणं आहे की त्यांचं वर्तन योग्य नाही. आमच्या मुलींना म्हणजे त्यांचं जे वर्तन आहे ते योग्य पद्धतीचं नाही आहे. त्यामुळे तात्काळ त्यांना तुम्ही त्या वर्गावरनं काढून टाका. त्या वर्गाला किंवा आमच्या मुलींचा त्यांच्याशी संपर्क येऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्था करा असं करून सांगायचं आहे आम्हाला. तोपर्यंत ते शिक्षकच रजेवर गेल्यामुळे त्यांना वर्ग देणं किंवा शाळेत येऊ देणं न देणं हा शेवटी शिक्षण खात्याचा, पोलीस स्टेशनचा, पंचायत समिती, बीडीओ ऑफिस यांचा त्याच्याशी अधिकार आहे. माझ्याकडे अधिकार वर्ग बदलायचा अधिकार माझ्याकडे आहे. उर्वरित त्याला बदली करणं किंवा घालवणं किंवा कामगारी काढणं हा अधिकार मला नाही आहे. आज आम्ही कन्याकुमार पोर्ले या शाळेमध्ये आलो होतो. तर आम्ही त्या मुख्याध्यापकांना जाब विचारणं आलो होतो की गेल्या काही दिवसापासून येथील मुलींची संख्या ती कमी झाली होती, परंतु आम्ही ह्याचा पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला काही तक्रारी आल्या की मुलींच्या संदर्भातील 4थीच्या मुलींच्या संदर्भातील अनुचित प्रकार येथील एका शिक्षकाने केलेला आहे. त्याचं नाव नामदेव पवार आहे. परंतु येथील जी शालेय शिक्षण समिती असेल, मुख्याध्यापक असतील, हे त्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. परंतु आम्ही त्यांना आज जाब विचारला असता त्यांनी असा प्रकार कदाचित घडला असेल, घडत होता, आमच्या कानावर पालकांच्या तक्रारी होत्या. परंतु आम्हाला त्यांना असा सवाल विचारायचा की बाबा तुम्ही त्यांच्यावर कुठली नोटीस काढली, वरिष्ठांना, गट शिक्षण अधिकाऱ्यांना तुम्ही एखादं पत्र पाठवलं का? औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ पार पडतोय. या दीक्षांत समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिलीट या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. सात वर्षापूर्वी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मला येण्याची संधी मिळाली आणि आज 7 वर्षांनंतर या विद्यापीठाकडून सर्वोच्च अशी डिलीटची पदवी पण मिळते आहे. याबद्दल सर्वप्रथम
मी कुलपती महोदयांचं, विद्यापीठाचे कुलगुरू त्यांचं, आपली अकॅडमिक काउन्सिल या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मुझे लगता है ये जब सड़क बनाते हैं तो आजकल नई नई गाड़ियां निकल रही, नए नए व्हीकल निकल रहे हैं, तो वो व्हीकल सोचते होंगे, व्हीकल बनाने वाले, कि भाई ये गडकरी सड़क बना रहा है, आखिर इसकी सड़क के बराबर इसकी उसकी स्पीड में हम जा भी पाएंगे कि नहीं जा पाएंगे, ऐसी तो ये सड़क बनाई जा रहे हैं. अब जहां देखो वहां इनकी सड़क है. बहुत से लोग अब इनको गडकरी की जगह रोडकरी बोलने लग गए हैं. वो भी खेती करके, खेती के बारे में, कृषकों के बारे में बात हमेशा करते हैं और उन्होंने अपना बड़ा कीर्तिमान किया. यहाँ महाराष्ट्र में खेती और साखर, गन्ने के बारे में, शुगर के बारे में उन्होंने अभूतपूर्व काम किया और इसीलिए कभी कभी थोड़ा गुस्सा भी आता तो भी शुगर से भी ज्यादा मीठे रहते हैं. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला. मृत्यूनंतर वैरत्व संपतं असं म्हणत छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचं थडगं बांधण्याचे आदेश दिले. त्या काळात बांधलेल्या थडग्याचं कालांतरानं उदात्तीकरण झालं आणि त्या ठिकाणी उरूस भरू लागले. चुकीचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जाऊ लागला. यातून वाद झाला, तणाव निर्माण झाला. हा सगळा परिसर मग पोलीस खात्यानं 2005 ला सील केला. तेव्हापासून या परिसरातील अफजल खानाची कबर कुणालाच पाहता आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलंय आणि संपूर्ण कबर खुली झालेली आहे. मात्र या परिसरात आजही जाण्यास परवानगी नाहीये. याच कबरीच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. किल्ले प्रतापगड आणि याच प्रतापगडाचा इतिहास ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर आणि या ठिकाणी असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे यावरून अनेक वेळा वादाचा प्रसंग उभा राहिला होता. त्यानुसार 2005 नंतर या ठिकाणी या कबरीच्या परिसरात लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला होता, बंदी घालण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणचं अतिक्रमण हटवल्यानंतर नक्की या कबरच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत. याच ठिकाणी या 2 कबरी आहेत. सय्यद बंडा याची ही एक कबर आहे आणि त्याच्या समोरील जी कबर आहे ती अफजल खानाची कबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ही कबर आहे आणि संपूर्ण या ठिकाणचं अतिक्रमण जे आहे ते प्रशासनाने काढलेलं या ठिकाणचा मलबा जो आहे तो पूर्णपणे हटवलेला आहे आणि 2005 नंतर आपल्याला ही कबर पाहता आली नव्हती. ती आपण या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही कबरचं जे आहे ते पूर्ण परिसर आम्ही दाखवत आहोत. याच परिसरामध्ये संपूर्ण या ठिकाणी मोठं शेड बांधण्यात आलं होतं, ते देखील या ठिकाणी संपूर्ण हटवण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी याच खालच्या परिसरामध्ये या ठिकाणी काही खोल्या देखील अनधिकृत बांधण्यात आलेल्या होत्या, त्या देखील पाडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी वन विभागामार्फत आता वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगला निर्णय असा या ठिकाणी म्हणावं लागेल. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. महाराष्ट्रातून ओमानमध्ये गेलेल्या आणि छळ झालेल्या अनेक महिलांच्या कुटुंबियांकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ट्रॅव्हल एजंटकडून घरगुती मदतीसाठी या महिला पाठवण्यात आल्या होत्या. गेल्या 6 महिन्यांपासून या महिला भारतीय दूतावासापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अनेक अडथळे आणि आव्हानं असल्यामुळे भारतीय दूतावासापर्यंत त्या पोहोचू शकत नाहीयेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक महिला रोजगाराकरता दुबई आणि ओमान या ठिकाणी जातात. मात्र त्यांना तिथं गेल्यावर बेदम मारहाण केली जाते, त्रास दिला जातो, छळ केला जातो, त्यांच्यावर अत्याचार होतो. या संदर्भातल्या काही तक्रारी राज्य महिला आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या सुटकेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
3-3, 4-4, 5-5, 6-6 महीने से बैठे हैं। सर प्लीज़ हमारी हेल्प कीजिए, हम यहाँ भूख हड़ताल पे सुबह से बैठे हैं, प्लीज़ हमारी मदद कीजिए। अगर हमें किसी को कुछ हो गया या कोई मर गया तो इसके जिम्मेदार इंडियन एम्बेसी मस्कट, ईरान और हमारे एजेंट होंगे। हम मस्कट ओमान में एम्बेसी में है, हमारी हेल्प की जाए। हमारे एजेंट लोग हमको फंसा दिया, आप लोग हमारी हेल्प करो। इंडिया एम्बेसी हमारी हेल्प करो, मस्कट एम्बेसी, ओमान एम्बेसी हमारी हेल्प करो, हमको यहाँ से निकालो, नहीं तो हम सब भूख हड़ताल पे बैठे हुए हैं। हम सब भूख हड़ताल पे बैठे हैं, हमारी मौत के जिम्मेदार एजेंट है। मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक बनलाय। तो पाडण्याकरता मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। CSMT मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार आहे। पूल पाडण्याचं काम आज रात्री 11 वाजता सुरू होणार असून 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 पर्यंत चालेल। या काळात CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे कसारा, खोपोली इथून येणारे लोकल भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील। इथूनच लोकल सोडण्यात येतील। या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। तर हार्बरवर पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून इथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील। या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचं काम आज रात्री 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। आपण पाहू शकतात या पुलाचं काम चालू असल्यामुळे त्यामुळे CSMT ते भायखळा किंवा स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक 21 तास आणि मेल एक्सप्रेसची वाहतूक 27 तास बंद राहणार आहे। प्रवेशांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मध्य रेल्वेकडून 10 नोव्हेंबरला ब्लॉकेजची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती। पण प्रत्यक्षात आपत्काली करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात जाणाऱ्यांना प्रवाशांची संख्या किंवा प्रवाशांची संख्या पाहता रविवारची दिवस मोठा बिनझोप्याचा ठरणार आहे। त्यामुळे CST ते भायखळा दरम्यान स्थळानंतर मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आज रात्रीपासून मुंबईत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। याबाबत APMCने या मेगा ब्लॉक बाबत नोटीस दिली आहे। उद्या होणाऱ्या APMC परीक्षांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे। मेगा ब्लॉक असल्याने उमेदवारांनी क्षमा करा, MPSCच्या विद्यार्थ्यांकरता ही नोटीस आहे। मेगा ब्लॉक असल्यानं उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे, परीक्षा केंद्रात उशीर झाला तर प्रवेश दिला जाणार नाही असं नोटिशीमध्ये सांगण्यात आलंय। MPSCनं आपल्या विद्यार्थ्यांना असं कळवलंय की मेगा ब्लॉक आहे याचं कारण पुढे करून वेळेत निघाल आणि उशीर होईल असं करू नका, किंबहुना मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघा आणि त्यानुसार वेळेआधीच निघून वेळेआधीच परीक्षा केंद्रावर सगळ्या विद्यार्थ्यांनी पोहोचायचंय। MPSCच्या विद्यार्थ्यांकरता ही फार फार महत्त्वाची माहिती। ठाणे जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख शहरांमधील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब आहे। खराब हवेमुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीचा रुग्ण वाढलेले आहेत। महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेची गुणवत्ता तपासणी येते। गेल्या काही आठवड्यांमध्ये हवेच्या गुणवत्ते तपासणीतून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची हवा प्रदूषित असल्याच्या नोंदी करण्यात आल्यात। ठाणे, कल्याण, डोंबिवली बरोबरच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या लहान शहरांच्या निवासी भागातील हवा सुद्धा प्रदूषित असल्याचं निष्पन्न झालंय। कल्याण आणि डोंबिवली इथल्या हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी 178 इतका होता। ठाण्यातील काही निवासी भागात हा निर्देशांक सुमारे 70 तर 3 हात नाका परिसरात 102 इतका होता। हवेचा निर्देशांक घसरलेला आहे, हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासली गेली आणि अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली असल्याचं समोर आलं।
अर्थात हवेची गुणवत्ता ढासळली की आजारांना निमंत्रण हे वेगळं सांगायला नकोच. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गोवर या आजाराचे रुग्ण वाढत चाललेत. राज्यात 6,500 गोवरचे संशयित रुग्ण आढळून आलेत. यात 503 रुग्ण निश्चित झालेले आहेत. म्हणजे 503 जणांना निश्चितपणे गोवर झाल्याचं समोर आलंय. राज्यातील मुंबई, भिवंडी आणि मालेगाव इथं मोठ्या प्रमाणात याचे रुग्ण आढळून आलेत. गोवर हा आजार कोविडपेक्षाही 4 पट वेगानं संसर्ग होणारा आजार आहे. आतापर्यंत जे काही रुग्ण आढळून आले त्यात बहुतांश रुग्णांचं लसीकरण पूर्ण न झालेलं दिसून येत आहे. आणि विशेषतः आजच्या काळामध्ये आपण बघतो आहोत की देशामध्ये आणि राज्यामध्ये गोवरचं प्रमाण हे काही प्रमाणामध्ये वाढतं आहे. आपल्याकडं राज्यामध्ये जवळपास पूर्ण राज्यामध्ये 6,400च्या पेक्षा जास्त हे संशयित रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यातले 503 रुग्ण हे प्रयोगशाळेमध्ये कन्फर्म झालेले आहेत की हे यांना गोवर झालेलं आहे. काही जणांचे मृत्यू देखील याच्यामध्ये झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला गरज आहे ती सरकारी यंत्रणा जे काम करतायत सर्वेक्षणाचं आणि लसीकरणाचं, सर्वेक्षणाचं काम तर यंत्रणा करतच राहील. ज्या मुलांना गोवर झालेलं आहे त्यांना शोधणं, त्यांना उपचार देणं, त्यांना व्हिटॅमिनचे डोस पाजणं, या सगळ्या गोष्टी आरोग्य यंत्रणा करतेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 9 महिने ते 5 वर्ष या वयोगटातली मुलं गोवर लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत त्यांना लस देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अग्रक्रमाचं काम आहे. म्हणून आपली गरज ही आहे की अशी मुलं शोधणं आणि सरकारी व्यवस्था याच्याकरता जे विशेष लसीकरण सत्र आयोजित करत आहे त्या लसीकरणामध्ये त्यांना घेऊन जाऊन त्यांना गोवरचा डोस देणं ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. असं झालं तर जे उद्दिष्ट आपण ठरवलं आहे पुढच्या वर्षी डिसेंबर 2023 पर्यंत आपल्याला गोवर नाहीसा करायचा आहे ते साध्य करण्याकरता आपण सगळ्यांनी एक झाल्याशिवाय ही साथ संपणार नाही. भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला 160वं वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त आजपासून उद्यानाला भेट देण्याकरता येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन तिकीट उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यटकांना घरूनच तिकीट बुक करता येईल. QR कोड स्कॅन करूनही हे तिकीट काढता येणार आहे. मुंबईकरांकरता एक आनंदाची बातमी आहे. जिजामाता उद्यानातील प्राणी संग्रहालयामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये पेंग्विनची संख्या वाढली आहे. उद्यानात 3 नवीन हम्बोल्ट पेंग्विनचा जन्म झाल्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज या संग्रहालयाला 160 वर्ष पूर्ण होत असताना ही बातमी आली आहे. त्यामुळे संग्रहालयात आनंदाचं वातावरण आहे. या 3 नवीन पेंग्विन पिलांची फ्लॅश, बिंगो आणि अलेक्सा अशी नावं ठेवण्यात आली आहेत. या 3 नव्या पाहुण्यांमुळे आता उद्यानातील पेंग्विन्सची संख्या 12 झालेली आहे. कोकणात अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक अनोखी प्रथा म्हणजे गावपळण. गावपळणाची ही प्रथा फक्त तळकोकणातच केली जाते. नेमकी ही प्रथा कशी पडली, गावपळण नेमकी कशी असते, जाणून घेऊयात स्पेशल. कारण या गावातील सर्वच गावकरी गावपळणीमुळे गाव सोडून गेलेत. दर 3 वर्षांनी चिंदरगावची गावपळण होते. मात्र यंदा देवानं कौल दिला आणि गावपळण सुरू झाली. सर्व गावकरी वेशीबाहेर झोपड्या उभारून तर काही जण लगतच्या गावातील पाहुण्यांकडे मुक्कामाला गेले. गावातील सर्व धर्मांचे लोक या गावपळणीत उत्साहानं सहभागी झालेत. आज चिंदरची गावपळण आहे. मी संदीप पारकर, चिंदर, माझा हॉटेल व्यवसाय आहे. आता आम्ही माझ्या कुटुंबासमेत मी माझ्या मुलीकडे कोल्हापूरला निघालो आहे. आमच्या गावची गावपळण असल्यामुळे आम्ही आता आमचं सहकुटुंब बाहेर मुलीकडे जात आहोत. गावाच्या वेशीबाहेर 10 ते 12 ठिकाणी झोपड्या बांधून गावातील लोक राहतात. 3 दिवसांसाठी लागणारं साहित्य, कपडे, गुरंढोरं सगळं न विसरता गावकरी वेशीबाहेर नेतात. गावपळणीचे 3ही दिवस मंतरलेले असतात. गावकरी हे 3ही दिवस तणावमुक्त होऊन अंताक्षरी, क्रिकेट, भजन कीर्तन, फुगड्या खेळ घालतात.
या गावपळणीसाठी चाकरमानी आणि माहेरवासिनी असे सारेच जण आवर्जून हजेरी लावतात. तर 3 दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा ग्रामस्थ गावात येतात. उत्साहाने आम्ही तयारी करतो, आनंदाने तयारी करतोय या गोष्टीची. देवाने आम्हाला एकदा कौल दिला की आम्हाला तारीख डिक्लेअर झाली की आम्ही तयारीला लागतो. आज गावपणीचा आमचा पहिला दिवस आहे. मला वाटतं ही गावपण पूर्वम पार चाललेली आहे. आम्ही सांगू पण शकत नाही किती वर्ष झाली असतील. सकाळी उठल्यावर चहा पाणी झाल्यानंतर थोडं आराम करायचा. नंतर काय खेळ होतील मुलांचे, चमचा गोटा वगैरे काय असतील ते खेळ होतील. दुपारी नाश्ता होईल, परत जेवण होईल. जेवण झाल्यानंतर थोडा आराम असेल. नंतर आम्ही विटीदांडू वगैरे खेळ, क्रिकेट खेळ, ह्या खेळ जास्त खेळतो इकडे. आनंद लुटण्यासाठी मी खास मुंबईवरून आली आहे आणि आमचं मुलं छोटी असल्यामुळे त्यांना असं वाटतं की काय पळण म्हणजे काय असतं मम्मा तुझ्या गावाला, तर आपण जाऊया म्हणून त्या मुलांना वगैरे घेऊन आम्ही इथे आलेलो आहेत पळणीसाठी. आरचे गावची गावपळण ही 5 वर्षातून एकदा, तर चिंदर आणि वायंगणी गावची गावपळण ही 3 वर्षातून एकदा केली जाते. गावपळणीला श्रद्धा अंधश्रद्धेची झालर असली तरी सुद्धा यातून सामाजिक एकोपा मात्र जोपासला जातोय. त्यामुळे ग्रामस्थ या गावपळणीची अगदी चातकासारखी वाट पाहत असतात. गावपळणीला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची जरी झालर आली असली तरी एकंदरीत गावातील एकोपा हा या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हा द्विगुणित झालेला दिसतोय. त्यामुळेच हा चाकरमानी असेल किंवा या ग्रामस्थ असेल हा या गावपळणीची आतुरतेने वाट पाहत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. मिशन स्वच्छता आणि पाणीचं थेट प्रक्षेपण. जी तस्वीरें दिखा सकते हैं? हाँ, चल रही है। हाँ, देखिए चल रही है अभी. तो ये वो लोथल की तस्वीरें हैं अक्षय जिनका जिक्र आप कर रहे थे. देखिए यहाँ पे टॉयलेट्स बने हुए हैं. हमको है ना इन लोगों से इंस्पिरेशन लेनी चाहिए. 4500 साल पहले की बात है, वहां से इंस्पिरेशन मतलब क्या दिन आ गए हैं. बिल्कुल, एब्सोल्युटली फिनोमिनल. ये वो तस्वीरें हैं जिनका आप जिक्र कर रहे थे. देखिए लोथल के इस पुराने स्थल से आर्कियोलॉजिस्ट ने फाइंड किया, ढूंढा. देखो कमाल, पूरा ड्रेनेज सिस्टम बना रखा है इन लोगों ने. 4500 साल पहले अगर ये आदत थी तो व्हाई नॉट नाउ? दैट्स द बिग क्वेश्चन. एंड अक्षय, जॉइनिंग अस नाउ इज नीति आयोग सीईओ परमेश्वरन अय्यर जी. परम अय्यर जी नमस्ते. अक्षय इज विद अस. नमस्कार सर. How are you? Hi Anand, Akshay, good to be back with you guys. We also have Shireen Bhan. Hi Mr. Ayer, how are you? तो मिशन स्वच्छता और पानी में आपका स्वागत है. लेकिन नीति आयोग में आपके अपॉइंटमेंट के लिए आपको बहुत बहुत बधाई. हालांकि वहां आपकी अभी शुरुआती दिन है, लेकिन स्वच्छ भारत अभियान में आप सबसे आगे थे. आपने इसको चैंपियन किया था, तो उसे तो भुलाया नहीं जा सकता. अक्षय, आपने दुनिया के सबसे बड़े स्वच्छता और पानी के मिशन को हेड किया. $20 बिलियन के स्वच्छ भारत मिशन को लागू किया, जिससे भारत ने आजादी के बाद से चली आ रही एक बड़ी समस्या को काफी हद तक सुलझा लिया है. अब स्वच्छ भारत मिशन का भविष्य आप यहां से आगे कैसे देखते हैं? हाउ डू यू सी स्वच्छ भारत मूविंग ऑन टू द नेक्स्ट लेवल? No, thanks Anand and Akshay and Shireen, good to be back with you guys. You know, अभी आप इंस्पिरेशन की बात कर रहे थे. I think that, the biggest inspiration for the Swachh Bharat mission was, of course, Prime Minister Modi, who actually shocked the nation and the world when he announced the mission at his Red Fort speech on 15th August 2014. And that was the first time ever, I think, in the world that the head of a nation actually confronted the issue of sanitation, the indignity for women and girls to have to go out and defecate in the open. And then he made a commitment, and then he delivered on it. And we played a small part in sort of taking that forward with all the state governments. But I think that level of political commitment to a cause of sanitation, which has got a huge impact, not just on dignity, but also on cleanliness, on health, on the economy. So I think that inspiration was very clear. And the nation succeeded in a Jan Andolan. People took to the cause. Akshay played a very important role in that fantastic movie, Toilet Ek Prem Katha. We used it so much to promote the cause of sanitation, women empowerment, etc.
So that was phase 1 of Swachh Bharat. Phase 2 began in 2019-20, where now the concept of sanitation has been broadened to, to solid waste management, to liquid waste management in both urban and rural. So that program is going on. It's a broader definition, but clearly more work to be done. The work on sanitation never stops. And in NITI, we work closely with the Department of Drinking Water and Sanitation, with Ministry of Housing and Urban Affairs, on taking the overall message of Swachhata forward and broadening the message. So there's more work to be done, but tremendous accomplishment so far. परम अय्यर सर, मैं अक्षय कुमार बोल रहा हूँ। आपको बधाई हो नीति आयोग का CEO बनने के लिए। आप ही ने मुझे, मैं आप दुनिया को बताना चाहता हूँ, आप ही ने मुझे स्वच्छ भारत मिशन से जोड़ा था और मैं तब से लगातार 5 साल हो गए काम में लगा हुआ हूँ, लेकिन आप मुझे छोड़ के नीति आयोग में चले गए, क्यों? So Akshay, जैसे आपने कहा, look, it's been a pleasure working with you, and now that I'm back in the country and in NITI, so we need to involve you with the much broader work which NITI Aayog does, both in terms of policy but also in terms of improving the effectiveness of government organizations and carrying forward the overall policy agenda of this government, which believes very much, जैसे आप जानते हैं, of taking policy to action. I think that's one of the trademarks of this government, of taking big ideas but programming them and implementing them on the ground. Absolutely. Whether it's basic services, whether it's scaling up digitalization on the economic front. So I think it's all about taking concepts, policies and programming them. और जैसे आपने स्वच्छ भारत में, you were a brand ambassador and you sold the message of Swachhata, which led to tremendous sort of momentum on the ground. Women empowerment, women went from being beneficiaries to leaders. And I think apart from the movie, which had a huge impact, you have played personally. जब आपने एक toilet pit empty किया था इंदौर में हमारे साथ, that was another huge example. So thank you, Akshay, and hope you will continue I now must working thank with you us in for, NITI. I must thank you, sir, for introducing. मैं आपसे एक और प्रश्न पूछना चाहता हूँ। आपने स्वच्छ भारत मिशन को घर घर में पहुँचाया, लेकिन क्या आपको लगता है कि अभी भी हम हिंदुस्तानियों को सैनिटेशन के एरिया में बहुत काम करना अभी भी ज़रूरत है? क्या आपको लगता है सर? मिशन स्वच्छता आणि पाणी थेट प्रक्षेपण. The huge database in government recording the Swachhata app, and I think now it's going to be taken to a new level in Mission Life as well. So Swachh Bharat Mission Phase 2, Mission Life as well. Huge scope with the digital platforms India has built to build them and use them also for Swachhata. Very well said, Param sir. I'm going to request you to please wait. I'm quickly going to ask Ravi and Saurabh to join us back, and let's have a quick chat on how private organizations or this private sector can contribute further. Reckitt Harpic has been doing a lot of work. They've been wanting to take this entire conversation of sanitation, clean toilets forward. More importantly, we want this aspect of no one left behind. So quickly, Ravi, what is it that you can do, whereas Param sir is setting up the benchmark for the way forward? It's really interesting, and we have been working very closely with the Ministry of Jal Shakti. And in the past, like under the guidance of Param sir, we were able to create a lot of magic. Again, Saurabh was out of country for a while. He's back. And with full force. हापिक आणि नेटवर्क 18ची संयुक्त म्हणजे एकत्रितपणे मोहीम सुरू आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात ताज्या बातम्यांसह भेटूया माझा सहकारी मिलिंद सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.